Hello friends, hello students. I'm Prashant Kadbade welcoming you to my Dreams Comes True YouTube channel. Today we are going to learn how to identify the direct object and indirect object from the given sentences. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत खडबडे आपलं सर्वांचं ड्रीम्स कम्स ट्रू युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण दिलेल्या वाक्यांमधून डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचे कसे हे समजून घेऊया. लेट्स शेअर अ डॉक्युमेंट. डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म. प्रथम पाहूया डायरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष कर्म. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय ते व्याख्येवरून आपण समजून घेऊया. वाक्यातल्या मुख्य क्रियापदाला जर आपण हॉटने प्रश्न विचारला तर आपल्याला जे उत्तर मिळतं ते उत्तर म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. काही प्रसंगी काही वाक्यामध्ये आपणाला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळवण्यासाठी वाक्यातल्या मेन वर्बला फॉर हॉटने प्रश्न विचारावा लागतो. मी आय रिपीट आय रिपीट अगेन. वाक्यातल्या मेन वर्बला जर आपण हॉटने प्रश्न विचारला तर आपल्याला जे उत्तर मिळतं ते उत्तर म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. चला तर आपण वाक्यांद्वारे समजून घेऊया. बघा, पहिलं वाक्य आहे दे घेव अ बुक. त्यांनी पुस्तक दिले. आता वाक्यातल्या मेन वर्बला, मेन वर्ब कुठला आहे? गेव. त्याला आपण हॉटने प्रश्न विचारू. व्हॉट डीड दे गिव्ह? त्यांनी काय दिले? उत्तर येतं अ बुक. अ बुक काय आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष कर्म. विद्यार्थी मित्रांनो, की डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे नेमकं काय असतं, प्रत्यक्ष कर्म म्हणजे नेमकं काय असतं, की वाक्यातील क्रिया ज्याच्यावरती प्रत्यक्ष घडते त्याला म्हणायचं डायरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष कर्म. आता काही वाक्य आपण पाहूया सरावासाठी. आय सॉ अ ब्युटिफुल बर्ड. मी सुंदर पक्षी पाहिला. आता वाक्यातलं मेन वर्ब आहे स्वा. त्याला आपण हॉटने प्रश्न विचारू. आता प्रश्न शॉर्ट घेऊया. व्हॉट आय सॉ. मी काय पाहिलं? उत्तर काय येईल? अ ब्युटिफुल बर्ड. पण अ ब्युटिफुल बर्ड काय आहे? वाक्यातील डायरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष कर्म. तिसरं वाक्य पाहूया. शी पेड अ बिल. तिने बिल जमा केले. आता वाक्यातलं मेन वर्ब आहे पेड. त्याला हॉटने प्रश्न विचारू, शॉर्ट प्रश्न. व्हॉट शी पेड. तिनं काय जमा केलं? उत्तर काय येतं? अ बिल. म्हणून अ बिल काय आहे? वाक्यातील डायरेक्ट ऑब्जेक्ट. चला पाहूया. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अप्रत्यक्ष कर्म म्हणजे काय पहा. वाक्यातील मुख्य क्रियापदाला जर आपण हुमने प्रश्न विचारला तर जे उत्तर मिळतं ते उत्तर म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. बघा, काही प्रसंगी आपणाला वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म मिळवण्यासाठी वाक्यातल्या मेन वर्बला टू हुमने प्रश्न विचारावा लागतो. ओके, आय रिपीटेड अगेन. वाक्यातल्या मेन वर्बला जर आपण हुमने प्रश्न विचारला तर जे उत्तर मिळतं ते उत्तर म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अप्रत्यक्ष क्रम असतं. चला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचं कसं पाहूया. दे घेव हिम अ बुक. त्यांनी त्याला पुस्तक दिले. हिम म्हणजे त्याला. आता बघा, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळवण्यासाठी आपल्याला मेन वर्बला हुमने प्रश्न विचारायचा. मेन वर्ब आहे घेव. त्याला हुमने प्रश्न विचारा. हुम डीड दे गिव्ह अ बुक. त्यांनी कोणाला
पुस्तक दिले. कोणाला पुस्तक दिले? उत्तर काय येतं? हिम, म्हणजे त्याला. म्हणून हिम काय आहे वाक्यातील इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता एक ट्रिक आपल्याला सांगू इच्छितो. वाक्यातल्या मेन वर्ब नंतर, वाक्यातल्या मेन वर्ब नंतर एखाद्या प्रोनाऊनची ऑब्जेक्टिव्ह केस, द्वितीय विभक्ती येत असेल, तर ते प्रोनाऊन ऑब्जेक्टिव्ह, ते प्रोनाऊन इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. इथं पहा, गेव या मेन वर्ब नंतर ही या प्रोनाऊनची ऑब्जेक्टिव्ह केस म्हणजे हिम हे प्रोनाऊन आले, म्हणून हिम काय आहे वाक्यातलं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हे लक्षात घ्या. पुढे जाऊया. हा पहा, the some sentences for practice to identify the indirect object. बघा, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी काही दोन वाक्य आहेत. अस्मिता घेव सम राईस टू हिज सिस्टर. अस्मिताने काही तांदूळ तिच्या बहिणीला दिले. आता वाक्यातलं मेन वर्ब आहे घेव, त्याला हुमने प्रश्न विचारा. थोडक्यात, हुम हुम डीड अस्मिता घेव सम राईस. अस्मिताने कोणाला काही तांदूळ दिले? कोणाला काही तांदूळ दिले? तिच्या बहिणीला, टू हिज सिस्टर, हे उत्तर मिळेल. टू हिज सिस्टर काय आहे वाक्यातील? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता एक मुलांना लक्षात ठेवा, जर एक ट्रिक आहे, वाक्यातल्या मेन वर्ब नंतर जर टू हे प्रिपोजिशन असेल आणि त्यानंतर एखादा घटक असेल, तर टू प्रिपोजिशन आणि तो घटक मिळून इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आता या वाक्यामध्ये पहा, मेन वर्ब घेऊ नंतर टू हे प्रिपोजिशन आलंय, त्यानंतर आलंय हिज सिस्टर, म्हणून टू आणि हिज सिस्टर मिळून इनडायरेक्ट ऑब्जेक्ट टू हिज सिस्टर हे मिळतं. ठीक आहे. पुढे जाऊया. अजय सोल्ड हिज कार टू हिज नेबर. अजयने त्याची कार त्याच्या शेजाऱ्याला विकली. हुमने प्रश्न विचारा. मेन वर्ब सोल्ड, हुमने प्रश्न थोडक्यात विचारूया. हुम हुम डीड अजय सेल हिज कार. अजयने कोणाला त्याची कार विकली? अजयने कोणाला कार विकली? टू हिज नेबर, त्याच्या शेजाऱ्याला. टू हिज नेबर काय आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. वर सांगितल्याप्रमाणे पहा की वाक्यात सोल्ड या मेन वर्ब नंतर टू हे प्रिपोजिशन आले आणि त्याला हिज नेबर हा घटक जोडलाय, पण टू हिज नेबर हे पूर्णपणे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे काय? टू या वाक्यातल्या मेन वर्ब नंतर टू हे प्रिपोजिशन असेल आणि त्याला एखादा घटक जोडला असेल, तर टू आणि तो घटक मिळून इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. पाहता आपल्याला काय प्रॅक्टिससाठी सेंटेन्सेस दिलेत पहा. आयडेंटिफाय द ऑब्जेक्ट फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस अँड डिटरमाइन डायरेक्ट ऑब्जेक्ट आयदर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. फर्स्ट सेंटेन्स, ग्रँड मदर टोल्ड अस अ स्टोरी. आजीने आम्हाला कथा सांगितली. आता आपला डायरेक्ट ऑब्जेक्ट शोधण्यासाठी काय करावं लागेल? व्हॉटने प्रश्न विचारा. थोडक्यात विचारायचा. व्हॉट हा व्हॉट ग्रँड मदर टोल्ड. आजीनं काय सांगितलं? अ स्टोरी. म्हणून अ स्टोरी डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता हुमने प्रश्न विचारा. हुम ग्रँड मदर टोल्ड अ स्टोरी. आजीने कोणाला कथा सांगितली? अस, आम्हाला. म्हणून अस काय आहे? वाक्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ओळखण्याची पहिली ट्रिक सोपी.
काय पहा, आता मेन वर्ब टोल्ड नंतर, बघा मेन वर्ब टोल्ड नंतर जर ऑब्जेक्टिव्ह केस मधील प्रोनाऊन असेल, द्वितीय विभक्तीतील प्रोनाऊन असेल, तर ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. आता इथं बघा मेन वर्ब टोल्ड नंतर ची ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय विभक्ती अस हे प्रोनाऊन आले, म्हणून अस काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. डोळे झाकून पुढे जाऊया. दुसरं वाक्य, आय रोट अ लेटर टू माय मदर. मी माझ्या आईला पत्र लिहिले. व्हॉटने प्रश्न विचारा, थोडक्यात विचारू आपण. व्हॉट आय रोट, मी काय लिहिले. उत्तर येतं अ लेटर, म्हणून अ लेटर काय आहे, वाक्यातलं डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधू. हुमने प्रश्न विचारा, थोडक्यात. हुम आय रोट अ लेटर, मी कोणाला पत्र लिहिलं. उत्तर काय येतं, टू माय मदर. टू माय मदर काय आहे वाक्यातील, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता पहा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मेन वर्ब नोट, मेन वर्ब रोट नंतर टू हे प्रिपोजिशन आले, त्याला माय मदर हा घटक जोडलाय. पण टू माय मदर हे पूर्णपणे काय आहे, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आपल्यासाठी एक वाक्य सरावासाठी ठेवलंय पहा, ही कॉट अ बॉल. या वाक्यातलं आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचं. आता पहा पुढचं वाक्य, सी पेड ₹50 टू द शॉपकीपर. हॉटने प्रश्न विचारा. हम्म, पहा, शी पेड ₹50 टू द शॉपकीपर. तिने दुकानदाराला ₹50 दिले. आता हॉटने प्रश्न विचारा. हॉट शी पेड, तिनं काय दिलं, ₹50. हे उत्तर. ₹50 काय आहे, डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता बघा, टू होम कोणाला दिले, टू द शॉपकीपर. मग टू द शॉपकीपर काय, वाक्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. अजय बॉट अ कार, अजयने कार खरेदी केली. पहा, हॉटने प्रश्न विचारा. हॉट अजय बॉट, अजयने काय खरेदी केली, अ कार. अ कार काय, डायरेक्ट ऑब्जेक्ट. टू हुम कोणाला खरेदी केली, उत्तर येत नाही, म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट यामध्ये नाही. पुढे पहा, ही ब्रॉट सम वॉटर फॉर द ओल्ड मॅन. तिने एका वृद्ध व्यक्तीकरिता काही पाणी आणले. सॉरी, त्याने वृद्ध व्यक्तीकरिता काही पाणी आणले. हॉटने प्रश्न विचारा. हॉट ही ब्रॉट, त्यानं काय आणलं, सम वॉटर. सम वॉटर काय, डायरेक्ट ऑब्जेक्ट. टू होम कोणाला आणलं, फॉर द ओल्ड मॅन, वृद्ध व्यक्ती करता. फॉर द ओल्ड मॅन काय, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. एक लक्षात घ्या की मेन वर्ब, बघा मेन वर्ब नंतर जर फॉर हा शब्द असेल आणि फॉरला एखादा घटक जोडला असेल, तर तो सुद्धा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. म्हणून या वाक्यातील फॉर द ओल्ड मॅन हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर माझ्या मते नक्कीच आपणाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचे कसे ते समजले असेल. चला, शेवटी जाता जाता आपण ज्या ट्रिक आहेत त्यावर जरा थोडीशी चर्चा करूया. बघा, मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. पहिली ट्रिक काय, वाक्यातल्या मेन वर्ब नंतर
जर प्रोनाऊनची ऑब्जेक्टिव्ह केस द्वितीय विभक्ती आली असेल तर ती द्वितीय विभक्ती इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. किंवा दुसरी ट्रिक, वाक्यातल्या मेन वर्ब नंतर जर टू प्रिपोजिशन असेल आणि टू ला एखादा घटक जोडला असेल तर टू आणि तो घटक मिळून इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. किंवा वाक्यातल्या मेन वर्ब नंतर फॉर हा शब्द आहे, त्याला एखादा घटक जोडलाय तर फॉर आणि तो घटक मिळून इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. नक्कीच मी आशा करतो की आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वाक्यामधून शोधायचं कसं हे या पाठाद्वारे नक्कीच समजलं असेल. माझे अधिकाधिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या ड्रीम्स कम्स ट्रू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थांबूया.